शौकत रहमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा सन्मान करतायत। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक, ये दिल मांगे मोड रन्स मितील फोड, आला चौकार। आज या खेळाडूची बॅट बोलली आहे योगेश पवार। हाफ ट्रॅकर बॉल रोहित यावेळेला आडव्या बॅटने योगेश पवारचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार। पटू आणि तथा पवार ऑन स्ट्राइक, पुढचा बॉल रोहित यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, लांब लचक, उंची आणि तितकीशी लांबी देखील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, हा षटकार। चेक या ठिकाणी पुढचा बॉल रोहित, पुन्हा एकदा दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार। काही हादुला त्याने फटकेबाजी केली, आडव्या बॅटने ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्याकडून होती चुकी, धावा मिळतील त्या 6, हा येतोय षटकार। नाईकने चुकी नव्हे तर ही घोड चूक केली आहे। 4 बॉल 4 षटकार आल्यात लगातार, 34 धावा फलकावर, 5वा आला की काय, बॅक टू बॅक 5व्या बॉल वरती 5वा षटकार इथे ठोकलाय, जो मात्र योगेश पवारने। नक्कीच कलाताईंचं आगमन झालं आणि ज्या क्रिकेट भाषेत म्हणावं ना तर ताईंचं षटकारानं या क्रिकेट प्रेमींनी नाही तर आजचा दिवस आयोजन आपण पाहत आहोत। हाफ ट्रॅकर बॉल, लांब लचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव। पाहायला मिळाला, जो मात्र योगेश पवारच्या बॅटमधून 6 धावसंख्येच्या मदतीने अर्धशतक टीमने कंप्लीट केलंय। 54 धावा धावफलकावरती आहेत, 54 धावा आणि अर्धशतकासाठी योगेश पवारच्या षटकाराला षटकार येतोय। या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक योगेश पवार साठी टाळ्या होत्यात मित्रांनो। 6 धावसंख्येची गरज होती, त्याने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला। 17 चेंडू मध्ये 50 धावा कुठून काढल्यात फलकावरती आहेत। 61 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय। काय घडणार आहे उत्तरार्धामध्ये, या फायनलच्या मॅच मध्ये सामना चांगला होणार यात मात्र शंका नाही। या पण वयात उत्तरार्धाकडे आवाज असेल महाराष्ट्राचा गोड आवाज, स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी शेट्टी सरांचा। थँक्यू, धन्यवाद जयेश सर। नक्कीच तुमच्या शब्द सुमनांनी मंत्रमुग्ध झाले हे बांद्राकर। नक्कीच बरेच वर्ष तुम्हाला या धर्मवीर चषकाचा आवाज तुमचा गाजतोय, परंतु आज इथे आगमन झालंय डॉक्टर सौ देवयानी